बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 सगळे दिव्याबद्दल अपडेट म्हणजे विचारत होते. दिव्याचं म्हणजे काय काही नाही. तर दिव्याची पत्रकार परिषद होते ती पण आज संध्याकाळी 4 वाजता. आणि तिचा एक व्हिडिओ पण आलेला आहे, आपण बघितलं की तिने सांगितलं मला फक्त महाराष्ट्रातूनच नाही, तर पूर्ण भारतातून नाही तर परदेशातून पण खूप सपोर्ट मिळाला, खूप प्रेम मिळालं. त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहील. तिने जे जनतेचे आभार व्यक्त केले. आणि मी तुम्हाला आहे ना एका वोटिंग ट्रेंडमध्ये सांगितलं होतं, ज्यावेळेस दिव्या घरात होती. मी तुम्हाला म्हटलं दिव्याला ना महाराष्ट्रातूनच नाही तर साऊथमधून पण खूप सपोर्ट जो आहे ना तो मिळतो आहे. आणि आता जसं ती बोलली की भारतातून आणि भारताबाहेरून पण तितका सपोर्ट होता आणि होता, पण ती वोटिंग ट्रेंडला नेहमी नंबर 2वर होती. आणि काही वोटिंग ट्रेंडमध्ये तर मी तिला नंबर 1 पण सांगितलेले. तर काही वेळेस ती नंबर 1ला होती, काही वेळेस नंबर 2ला, म्हणजे ते 1-2 मध्येच होती. ती नंबर 2ला कायम असायची. रोशन भजनकर असला का कॉम्पिटिशनला असं व्हायचं. आणि एकदा दोनदा तर तिने त्याला क्रॉस पण केलं होतं मे बी. तर आता दिव्या शिंदे ती बोलली का विषय इथं संपलेला नाही, आता विषय सुरू होणार आहे. आता पत्रकार म्हणजे आता पत्रकारांसमोर ती कोणते खुलासे, आज पत्रकार परिषद आहे संध्याकाळी 4 वाजता मुंबईमध्ये. आणि तिथे ती कोणचे खुलासे करेल, का तिच्याबरोबर बिग बॉसमध्ये काही खेळ खेळणार. तुम्हाला माहीत नाही ते मागच्या वर्षी ना वैभव नावाचे कंटेस्टंट होते, तुम्हाला माहिती असेल पुण्यातले. तर वैभव नावाचे कंटेस्टंट जे होते त्यांना रितेश सरांनी ना म्हणजे ते अरबाजसोबत खेळायचे म्हणून नेहमी एक जबरदस्त क्लास जी ना घेण्यात आली वैभवची. आणि त्याच्यानंतर वैभव जेव्हा बाहेर आला आणि जेव्हा त्यांनी एपिसोड्स पाहिले तेव्हा तो म्हणाला की मी घरात खूप काही केलं आहे पण ते काही दाखवण्यातच आलं नाही. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, बिग बॉस जे असतात ना, बिग बॉसचा म्हणजे एक शो, म्हणजे तो एक फॉर्मॅट राहतो. ते त्यांच्या फेवरेट्सचे जास्तीत जास्त फुटेज जे दाखवतात, त्यांचा विनर बहुतेक करून म्हणजे कोणाला करायचं हे बहुतेक वेळेस आहे ना एखादं मोठं नाव आलं तर विनर हा फिक्स असतो. जसं मागच्या वेळेस गौरव खन्ना आला होता ना, तर सगळे म्हणजे हिंदीमध्ये, तर गौरव खन्नाला सगळे फिक्स समजत होते आणि गौरव खन्नाच विनर झाला होता. मी पण एक प्रेडिक्शन दिलं होतं का गौरव खन्नाच विनर होईल. तर अशा काही गोष्टी असतात. तर त्यांचे जे फेवरेट्स असतात ना ते त्यांचे फुटेज जास्तीत जास्त दाखवतात. तर वैभव जेव्हा मागच्या सीझनमध्ये ते बाहेर आले आणि त्यांनी असे धक्कादायक खुलासे केले होते की माझे बहुतेक वेळेस जेव्हा मला भाऊच्या धक्क्यावेळेस मला बोलण्यात आलं की मी अरबाजबरोबर खेळत होतो, त्याच्यानंतर मी अरबाजच्या पूर्णपणे विरुद्ध जाऊन खेळत होतो. इवन अरबाजचे माझे ना मोठी 3 ते 4 भांडणं झाली ना, ती पूर्ण बिग बॉसने एडिट केली होती. इवन बाहेर येऊन त्या मुलाला इतका हेट मिळाला, म्हणजे तो अरबाजबरोबर खेळत होता, म्हणजे निगेटिव्ह ग्रुपमध्ये खेळत होता म्हणून त्याला इवन एखादा एक रोल पण मिळाला होता वाटतं. तर तो रोलसुद्धा त्या एका सिरियलमध्ये, तर तो रोलसुद्धा त्याच्याकडनं नंतर काढून घेण्यात आला. तर हा शो असतो ना, शो तुम्हाला एका दिवसात स्टारही बनवतो आणि मग एका दिवसात तुमचं ते करिअर पण वर खूप जबरदस्त परिणाम होतो. तर वैभवने बाहेर येऊन एपिसोड पाहून त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं होतं. तर दिव्याने पण बाहेर आल्यावर आपण म्हणलं 4-5 दिवस दिसलीच नाही दिव्या दिसलीच नाही. तर बाहेर येऊन तिने तिचे सगळे टेलिकास्ट झालेले 1 महिनाभरचे म्हणजे 3 वीकचे पूर्ण एपिसोड पाहिलेत का, आणि त्यामध्ये तिला असं वाटतंय का मी इथे भांडण केले होते किंवा मग मुद्दे उचलले होते मग ते दाखवण्यात नाही आले, तिच्याबरोबर पण त्याच गोष्टी घडल्या आहे का, आता तेव्हाच कळेल. किंवा मग तन्वीने तिला आधी खूप पोक केलं होतं का आणि मग ते आपल्याला दाखवण्यात नाही आलं. मग या सगळ्या गोष्टींचा खुलासा आता संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. कारण दिव्या शिंदे डायरेक्ट बोलली आहे की आता संपलं नाही, आता सुरू झाले. आता यार बघूया काय म्हणणं आहे तिचं. आणि दिव्या शिंदेचं एविक्शन का झालं होतं, तर ती जे बोलली होती
म्हणजे जिवे मारण्याची जी धमकी दिली होती तिने तन्वीला, त्यासाठी तिने माफी नाही मागितली. त्याकरता तिला घराच्या बाहेर काढण्यात आलं. आणि बिग बॉसचे ते नियम आहे, जर तुम्ही कोणाला मारत असाल तर तुम्हाला बिग बॉसच्या घराबाहेर निघावं लागतं. तुम्ही कोणाला जिवे मारण्याची धमकी देत असाल तरीही बिग बॉस तुम्हाला घराच्या बाहेर काढू शकतो. तर तिने ती धमकी दिल्यामुळे आणि नंतर माफी न मागितल्यामुळे दिव्याला घराबाहेर काढण्यात आलं. तर दिव्याची संध्याकाळी होणारे पत्रकार परिषद आणि आता ती कोणते खुलासे करते आणि ती काय सांगते त्याच्याबद्दल अपडेट जी ना मी पूर्ण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. दिव्या शिंदे काय बोलली काय नाही याबद्दल मी तुम्हाला पूर्ण अपडेट्स देणार आहे. पण सध्या तिचा एकच व्हिडिओ आला आहे की तिने सगळ्यांचे म्हणजे आभार मानले ज्यांनी ज्यांनी तिला वोट्स केले आणि विषय संपला नाही, विषय सुरू झाला आहे. आता याचं काय म्हणजे याचं जे आपल्याला याची जे ती अशी जी बोलली ना त्याच्याबद्दल सगळं सविस्तर संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेमध्ये कळेल. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. दिव्याचं एविक्शन फेअर होतं की अनफेअर होतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि जसं बिग बॉसच्या घरात चालत नाही, तुम्ही धमकी दिली किंवा मग कोणाला मारणं किंवा मग हिंसा करणं या गोष्टी चालत नाही बिग बॉसमध्ये. आणि ते मागच्या वर्षी पण त्यांनी आर्याला बाहेर काढलं होतं निकीला मारल्याबद्दल आणि यावेळेस दिव्याला बाहेर काढलं, जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ते तर चुकीचीच होती मला वाटतं. कोणाला जिवे ती आपत्तीजनक आहे. रितेश सर पण बोलले होते भाऊच्या धक्क्यावर का आपण अशी कोणाला धमकी देणं आणि त्यानंतर आपण माफी न मागणं हे घरातही म्हणजे बिग बॉसच्या घरातही आपत्तीजनक आहे आणि घराच्या बाहेरही आपत्तीजनक आहे. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आता बघूया संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिव्या शिंदे काय बोलणार आहे. लवकरच मी वोटिंग ट्रेंड घेऊन येत आहे आणि कालचा रिव्ह्यू पण टाकला आहे. तुम्ही नाही नसेल बघितला तर नक्कीच बघा. वोटिंग ट्रेंड बी नक्की बघा. मी सांगते घरातनं बाहेर कोण जाणार आहे. आणि दिव्या शिंदेबद्दल काय वाटतं तुम्हाला एविक्शनबद्दल मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये.